श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. महाशिवरात्रीला अशी करावी शिवांची पूजा, हे नियम विसरू नका. यावर्षी 2024 मध्ये महाशिवरात्री 8 मार्च रोजी शुक्रवारी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत, ज्यांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवांची कृपा ही कायम राहते असं मानलं जातं. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे महत्त्वाचे नियम जाणून घेऊ. महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनाचे नियम. महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे 1 दिवस आधी तामसिक अन्न, मद्यपान, धूम्रपान इत्यादींचे सेवन करू नये. नियम दुसरा. महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र, धतुरा, फुले, अक्षता, पांढरे चंदन, भस्म, गंगाजल, कापूर, गाईचं दूध, उसाचा रस, मध, मोळी, शमीची पाने, मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्यांची व्यवस्था करावी. माता पार्वतीसाठी सौंदर्याचं सामान ठेवावं. नियम तिसरा. महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ, मालपुवा, हलवा, लस्सी, मध इत्यादींची व्यवस्था करावी. नियम चौथा. महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका, फळे खा. या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता. नियम पाचवा. महाशिवरात्रीच्या व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे. उपवासात झोपण्यास मनाई आहे. नियम सहावा. जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या. शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा करणे निषिद्ध मानले जाते. नियम सातवा. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचं फूल इत्यादींचा वापर करू नये, हे शिवपूजेमध्ये निषिद्ध मानलं जातं. नियम आठवा. महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे. नियम नववा. महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा. याने व्रताचे अधिक पुण्य फळ मिळते. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्रीच्या जागराचे महत्त्व सांगितले आहे. नियम 10वा. महाशिवरात्री व्रताचे पारण निशिता कालाच्या शुभ मुहूर्तावर करावे, कारण की चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा नियम आहे. सोमवारी उपवास करणाऱ्यांनी या चुका टाळा. महादेवाची कृपा नव्हे, होईल अवकृपा. हिंदू धर्मात भगवान शिवांचे असंख्य भक्त आहेत जे सोमवारी उपवास करतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. तसं बघायला गेलं तर 1 कळश पाणी अर्पण करून भगवान शिव प्रसन्न होतात. सोमवारी महादेवाच्या पूजेदरम्यान भगवान शंकरांना अनेक वस्तू अर्पण केल्या जातात, परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चुकूनही सोमवारच्या उपवासामध्ये अर्पण करू नये. यामुळे भगवान भोलेनाथ तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात. सोमवारी उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत. सोमवारचे व्रत असे करावे. धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या शिवमंदिरात करावा. या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीची मंत्रोच्चार करून यथायोग्य पूजा करावी. व्रतकथा ऐकावी. सोमवारच्या उपवासात एका वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते, पण काही वेळाने तुम्ही फळे घेऊ शकता. भोलेनाथाच्या पूजात या चुका करू नयेत. सोमवारी भगवान शिवांची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका. तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दुधाचा बाधित होतं, त्यामुळे त्या भांड्यातून दूध देवाला अर्पण करण्यास योग्य राहत नाही. भगवान शंकरांची पूजा करताना पंचामृताने स्नान करून शिवलिंगावर जल अर्पण करावे. शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जातो. भगवान शंकरांची पूजा करताना चुकूनही त्यांना रोळी किंवा कुंकवाचा टिळा लावू नका. भोलेनाथांना टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे अत्यंत उत्तम मानलं जातं. पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नये. जिथून दूध वाहते तिथे थांबा आणि परत या. ज्या लोकांनी भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास केला आहे त्यांनी हे नियम लक्षात ठेवावेत.